नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, पहा एक नवीन परत अपडेट घेऊन आलो आहे. मित्रांनो, अपडेट आहे DMARच्या संदर्भात. मित्रांनो, ही खूप चांगली गोष्ट आहे. वारंवार DMARचे जे कोणते कॉलेजेस आहेत त्यांच्या रिलेटेड DMAR काय करत आहे, तर एक नोटीस काढायला लागलं आहे की त्या ज्या कॉलेज आहेत ते हॉस्पिटल आहे त्यांच्यासाठी वॅकन्सीची गरज आहे. तर तुम्ही पदनिर्मितीबाबत ते पत्र त्यांनी काढायला लागले तर आणि वॅकन्सी भरायचं आहे. तर ते किती वॅकन्सी लागणार आहे वगैरे ह्या गोष्टी ते सांगत आहेत. तर खूप चांगली गोष्ट आहे. हे एक त्याचं सिग्नल आहे की DMAR 100% हे येणार आहे पहा. आणि हे एक पूर्ण एक आराखडा सांगितल्यासारखाच आहे एका प्रकारे की जागा किती असणार आहेत आणि काय असणार आहे पहा. तर पहा याच्यामध्ये सांगितले काय जिल्हा नाशिकच्या याच्यामध्ये नाशिकमध्ये जे नवीन मेडिकल कॉलेज झालं आहे त्याच्यामध्ये पहा नाशिक येथे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात संलग्नित 430 खाटाच्या रुग्णालयाकरता आवश्यक पदनिर्मितीबाबत पहा याच्यामध्ये काय आहे तर नाशिकमध्ये जे काही हॉस्पिटल चालू होणार आहे DMARचं त्याच्यासाठी हे 430 बेडेड हॉस्पिटल असणार आहे. विद्यार्थी 100 MBBSचे याचे ॲडमिशन असणार आहे त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी हे DMARचं वैद्यकीय शिक्षण व औषधद्रव्य विभाग यांचं हे पत्र आहे. पहा हे नवीन पत्राची तारीख कधीची आहे. बरेच जण मला म्हणत होते पत्राची तारीख ही अगोदरची आहे वगैरे. तर पहा हे तारीख जे किती तारखेची आहे पत्राची, हे पहा हे तारीख किती आहे 19/3/2025. तर हे लेटेस्ट आहे मित्रांनो. हे आज 20 तारीख आहे आणि हे कालचाच पत्र आहे मार्च. ठीक आहे. तर पहा याच्यामध्ये काय सांगितलं आहे सेम जे आपण मागे पाहिलं होतं तशाच रिलेटेड आहे. हिंगोलीमध्ये जसं यांनी सांगितलं होतं की आपल्याला एवढ्या बेडची वॅकन्सी असणार आहे आणि एवढं 1,000 लोकांमागे एक डॉक्टरची वगैरे गरज आहे डॉक्टरची. त्यानुसार हे याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर त्यानंतर पहा असे काही त्यांचे पॉईंट्स आहेत. 985 पद निर्मिती करण्यास पदे भरण्यास तसेच 45 कोटी इतके अंदाजित खर्च म्हणजे किती खर्च वगैरे येणार आहे ते त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. शासन निर्णय पण आहे याच्यामध्ये. आपल्याला महत्त्वाचं आहे याच्यामध्ये जागा किती असणार आहेत आणि कोणत्या जागा असणार आहेत ते आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. पहा याच्यामध्ये विवरणपत्र आहे. नियमित पदे संवर्गानी आहे म्हणजे टोटल पदे कसे आहेत ते सांगितलं आहे. बेसिक हे तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की बेसिक कोणतं S23 वगैरे. तरी तुम्हाला एकदा परत सांगतो हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मोस्ट ऑफ द हे सगळ्यांनाच माहिती असते तरी पण सांगतो. हे जे आहे ते हे बेसिक कोणतं आहे ह्याच्यावर ठरत असतं. हे पहा S23 S20 ठीक आहे. तर अशा प्रकारचं हे असतं. तर सुरुवातीचे वैद्यकीय अधीक्षक आहे याची पोस्ट एकच असणार आहे. त्याच्यामध्ये बेसिक यांचं S23 असते. सगळ्यात जास्त यांचीच पगार असते. त्यानंतर वैद्यकीय अभिलेख अधिकारी याची S20 आहे. त्याची पण एकच पोस्ट आहे. तर हे टोटल 2 पोस्ट असणार आहेत. त्यानंतर आहे निवासी वैद्यकीय अधिकारी. निवासी वैद्यकीय अधिकारीमध्ये पहा याच्यामध्ये टोटल 10 जागा आहेत. ठीक आहे. तर निवासी वैद्यकीय अधिकारीमध्ये टोटल 10 आहेत. त्यानंतर दुसरा आहे प्रशासकीय अधिकारी. त्यानंतर अधिसेविका ठीक आहे. अधिसेविकामध्ये S17 मोडलं जातं आणि याची सॅलरी जे यांचं बेसिक जे असते 47,600 ते ठीक आहे. तर सॉरी S17 हे मोडतं आणि यांची जी सॅलरी आहे 47,000 ते 1,51,100 ही सॅलरी होऊ शकते. ठीक आहे. तर पहा मित्रांनो याच्यामध्ये अशा प्रकारे हे व्हिडिओ आहे. जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडत असेल तर तुम्ही नक्की व्हिडिओ लाईक करत जा, तुमच्या मित्रांना वगैरे पाठवा. तर अशाच चॅनलला सबस्क्राईब करा. जर असं तुम्ही व्हिडिओ लाईक वगैरे केला तर नवीन व्हिडिओ नवीन नोटिफिकेशन वगैरे टाकण्याला मला पण इच्छा वगैरे होत राहते मित्रांनो. पहा हे नवीन नेक्स्ट याच्यामध्ये आहे अधिसेविका पाहिला आपण आताच. त्यानंतर जीवरसायनशास्त्रज्ञ. ठीक आहे. तर जीवरसायनशास्त्र 15 येतं. याची एक वॅकन्सी आहे. त्यानंतर क्लिनिकल सायकोलॉजिस्ट एक आहे. टोटल हे सगळ्या मिळून 14 वॅकन्सी होत आहेत. तर त्यानंतर नेक्स्ट आहे सहाय्यक अधिसेविका, असिस्टंट मेट्रन वगैरे अशा पोस्ट आहेत. याच्यामध्ये पण S17मध्येच मोडतं एक वॅकन्सी असणार आहे. ह्या पोस्ट एकच असतात कारण ह्या पोस्ट ज्या आहे मेट्रन वगैरे हॉस्पिटलमध्ये कॉलेजमध्ये जे हॉस्पिटल आहे त्याच्यामध्ये त्यांचे क्लास त्यांच्यानुसार हे पोस्ट भरले असतात. कार्यालयीन अधीक्षक पहा S14 येतं. त्याच्या पण 3 पोस्ट आहेत. समाजसेवा अधीक्षक 4 पोस्ट आहेत. त्यानंतर भौतिकोपचारतज्ञ, त्यानंतर व्यवसायोपचारतज्ञ आणि परिसेविकाच्या 40 पोस्ट आहेत. तर हे अशा प्रकारे असतं. मेट्रन, असिस्टंट मेट्रन, इन्चार्ज आणि स्टाफ नर्स अशा प्रकारचा याचा आहे ऑर्डर असतो पहा. ठीक आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट आहे वरिष्ठ सहाय्यक. आता हे कसं काढलेलं आहे यसच्या ऑर्डरनुसार काढलेलं आहे. क्लास 1 क्लास 2 क्लास 3 अशा प्रकारचे आहे वॅकन्सी येतं पहा. त्यानंतर दुसरं आहे वरिष्ठ सहाय्यक. हे S13 येतं आणि अधिपरिचारिका जे हे सगळ्यांसाठी महत्त्वाचे आहे. अधिपरिचारिका पहा याच्यामध्ये
खूप चांगल्या जागा आहे त्याच्यामध्ये पण सेम 350च जागा आहे. आता याच्यामध्ये पहा S13 मोडतं 35,400 हे त्यांचं बेसिक असतं. एक 12,400पर्यंत पगार येऊ शकते. स्पीच थेरपिस्ट त्यानंतर नेक्स्ट आहे. त्यानंतर आहार तज्ज्ञ, वरिष्ठ औषध निर्माता, फार्मासिस्ट, डायटिशियन, लघुलेखक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशा प्रकारचे पोस्ट आहेत. एक्सरे किरण वगैरे. त्यानंतर ECG टेक्निशियन म्हणा. त्यानंतर बाष्प पात्र परीक्षा, वर्णोपचार, औषध निर्माता, फार्मासिस्ट, ठीक आहे. वरिष्ठ लिपिक, सिनियर क्लर्क, सिनियर अकाउंटंट, वीज तंत्र, इलेक्ट्रिशियन, प्रयोगशाळा सहाय्यक, क्षकिरण, कनिष्ठ लिपिक, वस्त्रपाल, वाहन चालक, ड्रायव्हर वगैरे, धोबीवाला वगैरे अशा प्रकारे हे वॅकन्सी काढलेले आहेत. त्यानंतर दुसरं आहे वाहन चालक, नंतर स्वच्छता निरीक्षक, जे सुपरवायझर, हाऊसकीपिंग सुपरवायझर म्हणा किंवा स्वच्छता पाहणार वगैरे, ठीक आहे. तर पहा अशा प्रकारे हे जाहिरात आहे. याच्यामध्ये टोटल 519 जागा आहेत. तर अशा प्रकारे जाहिरात काढलेली आहे मित्रांनो. खूप चांगला व्हिडिओ. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा मित्रांनो. पहा याच्यामध्ये परत आणखीन काही महत्त्वाचं आहे का तर पाहूया आपण. ही झाली पूर्ण वॅकन्सीचा व्हिडिओ. त्यानंतर खाली काही आहे का महत्त्वाचं तर नाही मित्रांनो. ठीक आहे, एवढाच व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ नक्की आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. अशा बाबतीत परत व्हिडिओला पाहायचं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो.